तसेच सार्थक 11 म्हणजेच कोची कर्वे 11 त्यांनी लवकरात लवकर 4 षटकांचा सामना असेल आणि पहिला षटक हे पॉवर प्लेचा असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती उपस्थित केलेला आहे संघ आणि संघाच्या कर्णधारांनी म्हणजेच कृष्णा शेठ आणि पहिला षटक देत होते म्हणजेच विक्कीला आणि पाहूया विक्की आपल्या संघासाठी काय करतो गेल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी चला आकाशवाणी या संघाचा एक प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे आकाशवाणी संघाचा एक प्रतिनिधी आपण माईक जवळ पाठवायचा आहे व्यासपीठावरती बॅट्समॅन नेम सांगायचा आहे स्ट्राईक वरती आहे प्रशांत आणि विक्कीचा पहिला चेंडू प्रशांत साठी अतिशय चांगला चेंडू विक्की ऑन फायर म्हणजे फॉर्म मध्ये आहेत गेल्या मॅच पासून चांगलं षटक टाकते आपल्या संघासाठी देखील गेल्या मॅच मध्ये पण देखील 5 या 4 धावांची त्यांनी गोलंदाजी केली होती वैयक्तिक आपलं पहिला षटक टाकला होता संघासाठी देखील देवधाव चेंडू पहिला पुन्हा एकदा चांगला फटका परंतु मिडॉनच्या दिशेला चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार पुन्हा एकदा चांगला फटका
चेंडू गॅप मध्ये जाताना दिसेल, पण क्षेत्ररक्षक आहे आणि धावसंख्या एक धावेने वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावांवरती. 3 चेंडू 5 धावा आणि राकेश देखील स्ट्राईक वरती आहे. आपला वैयक्तिक आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी गाड घेताना दिसत आहेत आणि प्रशांत देखील 3 चेंडू आणि आपल्या वैयक्तिक 5 धावा करताना दिसतो आपल्या संघासाठी. विक्की चांगला चेंडू आणि बॅटचा गाडा घेता घेता चेंडू मात्र कृष्णाकडे जाताना आणि अतिशय चांगली किपिंग आपल्याला कृष्णा मार्फत. मॅन फ्रॉम विक्रोळी कृष्णा एम एस धोनीला टक्कर देण्यासाठी. कृष्णा शेठ कृष्णा शेठ आज संध्याकाळी सिद्धेश मधून क्रिस्पी आणि असं ऐकलंय की कृष्णाला क्रिस्पी पावासोबत आवडते. इकडे त्याचे चाहते बसले ते सांगतायत कि भाई कबाब के साथ पाव नहीं खाते लेकिन क्रिस्पी के साथ पाव खाते. श्रावण देखील फलंदाजीसाठी उपस्थित झालेला आहे. देखील स्ट्राईक वरती आहे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 5. देखील विक्कीने एक चौकार होऊन देखील चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. एक धाव इथे नक्कीच भेटेल आणि धावसंख्येत वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 6 धावांवरती. 5 चेंडू आणि 6 धावा. आणि पुन्हा एकदा चांगला फटका झेल होऊ शकते छोटू, परंतु 2 धावा नक्कीच इथे भेटेल आणि 2 धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावांवरती. आपला वैयक्तिक पहिला षटक टाकून जाताना दिसतो तो म्हणजे व्यक्ती आपल्या संघासाठी. कुंचू कर्वे समाज चषक 2025 आणि पर्व 7वे देखील चांगल्या रीतीने पार पडताना दिसतंय. याच्यानंतरचा होणारा सामना म्हणजेच इंटरनॅशनल वर्सेस डोमेस्टिक सांताक्रूज आणि अंधेरी या दोन्ही संघांमध्ये आता हा पुढचा सामना होणार आहे. विशू देखील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. आपल्या संघासाठी आपल्या वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे. चांगला चेंडू आणि पंच मात्र रवींद्र गांगुर्डे फारसे इंटरेस्टेड दिसत नाहीयेत. तसेच पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आणि इथे एक धाव नक्कीच भेटेल. दोन्ही फलंदाजांना आउट करू शकले असते, परंतु एक धाव इथे नक्कीच भेटेल. धावसंख्या वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चेंडूला मात्र लेग साईडच्या दिशा दाखवली. वर गेलेला कॅच होऊ शकले असते, परंतु इथे झेल नाही झाली आणि मात्र इथे 2 धावा घेण्यात फलंदाजांना यश प्राप्त होताना दिसते आणि 2 धाव्यानंतर धावसंख्या वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 11 धावांवरती एक गडी बाद. 3 चेंडू
अतिशय चांगला चेंडू आणि पॉईंटच्या दिशेला चेंडू. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच इथे भेटतील आणि धावसंख्या 2 धावेने बदल होताना दिसतो. धावसंख्या जाऊन परिस्थिती म्हणजे 13 धावांवरती एक गडी बाद. अजूनही विशूचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूंवरती 2-2 धावा आल्यात. स्कोर कुठेतरी वाढताना दिसतोय. विशू चांगले टप्पे टाकतोय. एकही एक्स्ट्रा रन त्याने दिला नाही या षटकामध्ये. त्याच्या देखील शेवटचे 2 चेंडू गेल्या मॅच मध्ये मागळे ठरले होते विशूसाठी आणि पूर्ण संघासाठी देखील. हेच 2 चेंडू आता विशू पुन्हा एकदा टाकताना दिसतोय आपल्या संघासाठी. मात्र इथं गडी बाद झालेला आहे. अतिशय चांगली किपिंग इथे आपल्याला करताना दिसतोय कृष्णा मॅन फ्रॉम विक्रोळी. शेवटचा चेंडू विशूचा आणि धावसंख्या मात्र झालेली आहे 13 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा हा चेंडू. कृष्णा आणि देखील खूप चांगली किपिंग करताना दिसत आहेत कृष्णा आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 14. पाहूया तिसरा षटक कोण घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. देखील तिसरं षटक सोपवलंय ते म्हणजेच
4 धावानंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 18 धावांवरती. मिडलच्या दिशेला विशू मात्र क्षेत्ररक्षण करताना आणि 2 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 20 धावांवरती. नो म्हणजेच पंच अंपायर डिसिजन नो बॉल. फ्री हिट नाहीये. अतिशय चांगला चेंडू, फिरकी गोलंदाजी म्हणजेच चांगलं व्हेरिएशन केलंय चेंडू मध्ये देखील. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या 21 वर जाऊन थांबली आणि 2 गडी बाद आहेत. धनंजयच्या अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला झेल होता परंतु मिसफील्ड थोडीशी आपल्याला कृष्णा मार्फत पाहायला भेटली आणि नॉट आउट आणि 2 धावा भेटतात. 2 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 23 धावांवरती. धावसंख्या आले 23. किती आताचे किती आहेत? 1 24 आणि 4 चेंडू आणि 24 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईक वरती आहे व्यंकटेश. पाच चेंडू झालेले आहेत. 9 धावा दिल्या आहेत धनंजयने आणि आपला वैयक्तिक आणि पहिलं षटक टाकताना दिसतोय धनंजय. देखील 25 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. व्यंकटेश देखील बाद झालेला आहे आणि
25. पहिला चेंडू आणि धावसंख्या झाली आहे 26. स्ट्रेट डॉग. दुसरा चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे सूरज मार्फत आणि 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. वाईट बॉल आणि पंच येते वाईट घोषित करताना दिसतील आपल्याला. चांगला चेंडू आणि चेंडू मात्र जातो थर्डमॅनच्या दिशेला मात्र. धावसंख्या झालेली आहे 30. अजूनही सुरतचे 3 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली म्हणजे 30. आकाशवाणी हा संघ देखील आज विक्रोळीमध्ये. चांगला चेंडू आणि चेंडू मात्र जातोय. एक धाव घेतलेली आहे आणि कोविंद मात्र क्षेत्ररक्षण करताना. चांगला चेंडू आणि धावचीत होण्याचा इथे चान्स आहे आणि
धावसंख्या झालेली आहे 32 आणि 33 धावांची गरज आहे मात्र 24 चेंडूंमध्ये. लवकरात लवकर आकाशवाणी या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कृपया करून लवकरात लवकर मॅच सुरू करायचा आहे. आपल्या वेळेची पाबंदी आहे, नाहीतर डायरेक्ट घरी जा. ऑर्गनायझरला विनंती आहे थोडस आपण पाण्याची सोय करायची आहे. कॅमेरामॅन आणि स्कोरर साठी जरा पाण्याची सोय करायची आहे. कार्तिक आणि विशू थोडस सहकार्य करायचं आहे. कार्तिक पाणी थोडं कॅमेरामॅन पण तापले तर खूप वेळपासून बसलेत आणि स्कोरर देखील आपण बिट्टू आप किसके साथ सेल्फी निकालने जा रहे हैं क्या? कृष्णा के साथ सेल्फी निकाल के आओ. कार्तिक 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 जिल्हा चला याच्यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजे अंधेरी वर्सेस सांताक्रूज. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे याच्यानंतरचा सामना खेळण्यासाठी. आणि 24 धावांमध्ये 33 धावांची गरज आहे.
हा सामना जिंकण्यासाठी सार्थक 11 विक्रोळी आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीवरती दाखल करायचे आहेत. पिच वरती आपण लवकरात लवकर दोन्ही खेळाडू पाठवायचे आहेत आणि या सामन्याला सुरुवात करायची आहे. याच्यानंतर आपल्याला अजून सामने खेळवायचे आहे, याची नोंद घ्यायची आहे. चोवीस चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आणि या सामन्याला सुरुवात होत आहे. कुंचीकर चषक 2025 पर्व 7वे देखील स्ट्राईक वरती आहे सूरज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजेच गोविंद. आणि देखील चांगला फलंदाज आहे आपल्या विक्रोळी नगरीतून देखील खेळत असतात टुर्नामेंट. आज देखील आपल्या तसेच गोलंदाज आहे अतिशय चांगला फटका आणि मात्र इथे चेंडू जातोय. पंचांचा निर्णय षटकार आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि पहिलाच म्हणजे आमच्यासाठी पहिला तुमच्यासाठी दुसरा आणि चेंडू जातोय मात्र सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी म्हणजेच 8 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात एक कुंचीकर 11 या संघाची आपल्याला इथे पाहायला भेटते. अतिशय चांगला फटका इथे आपल्याला मारताना दिसलाय सूरज मॅन फ्रॉम सोलापूर देखील अतिशय चांगला फटका इथे आपण पाहिलाय 6 धावांसाठी आणि बिग हिट बिग प्रहार आपल्याला इथे पाहायला भेटलाय. राकेश मात्र 2 चेंडूंमध्ये 8 धावा देताना आपल्याला दिसतोय. देखील आकाशवाणी संघ देखील 33 धावांचा टार्गेट आहे आणि 2 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला आणि 1 धाव नक्कीच इथे भेटते. धावसंख्येत 1 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावांवरती. 3 चेंडू 9 धावा. आज ही मॅच जिंकले तर विशूची हवा 7:30 नंतर.
अंधेरी आणि कलिना, अंधेरी आणि सांताक्रुज कलिना या दोन्ही संघांनी लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचं आहे. कलिना बी, गोविंद मात्र पॉइंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत वाढ झालेली आहे, म्हणजेच 9 धावा झालेल्या आहेत आणि चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4. राकेश देखील मॅन फ्रॉम धारावी, चांगला फटका लेग साईडच्या दिशेला, चेंडू जातोय सीमारेखेजवळ आणि मात्र इथं 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. गोविंद मॅन फ्रॉम विक्रोळी, चांगला फलंदाज आपल्या विक्रोळी नगरीतून देखील खूप वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि देखील संघाला एक चांगला खेळाडू प्राप्त झालेला आहे. देखील धावसंख्येत बदल होताना दिसेल आणि धावसंख्या जाऊन परिस्थिती म्हणजे 11 धावांवरती. 5 चेंडू 11 धावा, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि समोर फेस करतोय राकेशला, तो म्हणजेच गोविंद. उलटा चेंडू आणि चेंडूला मात्र दिशा दाखवली, चेंडू जातोय सीमारेखेबाहेर, 4 धावांसाठी चौकार. बॅटला धार आहे गोविंदच्या आणि चेंडूवरती वार आहे. देखील धावा भेटतायत 4 आहे. 4 धावांनंतर धावसंख्येत बदल होताना दिसलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 15 धावांवरती. एक चांगली सुरुवात, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय गोविंद आणि सूरज देखील दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रहार केला, चांगलं आक्रमण केलं आणि 6 धावा घेतल्या, परंतु नक्कीच चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे कुंचेकर 11 विक्रोळी या संघाची धावसंख्या झालेली आहे 15. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची, याच्यानंतर देखील आपल्याला सामना खेळवायचा. अंधेरी संघ कुठे? अंधेरी 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 बॅट दाखवा ना, बॅट कुठे? थोडे गाणे बिणे वाजवा, कॉलेज सुटलेलं आहे, मूड बनलेला आहे, संध्याकाळ होत आहे, सर्व होत आहे, थोडं क्रिकेटकडे लक्ष द्या. श्रावणचा पहिला चेंडू आणि श्रावणच्या चेंडूवरती नॉनव्हेज नाही चालणार मित्रा, आणि चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 15. डीजे पवन
तसेच ठीक आहे 7:30 वाजता संबाडा डॉन म्हणतात येणार आहे. अतिशय चांगला प्रहार बिग 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 हिट षटकार. बदल होताना दिसतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली म्हणजेच 21 धावांवरती. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा चेंडू जातोय ग्राउंडच्या बाहेर. संदेश विद्यालय वैसे बॉल लेके आना पडेगा भाई. षटकार बिग रुपयाचं पारितोषिक. अजून एक षटकार जर मारला तर हॅट्रिक मारल्यावरती कृष्णा सेठ कडून रात्री हॅट्रिक. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव नक्कीच भेटेल आणि एक धावेनंतर धावसंख्या वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 28 धावांवरती. म्हणजेच अजून जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. ते म्हणजे कुंचकर 11 विक्रोळी. तसेच गोविंद मॅन फ्रॉम विक्रोळी. चांगला निर्णय आणि व्यवस्थितपणे खेळलेला चेंडू एक धावेसाठी जाईल आणि धावसंख्येत वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 29 धावांवरती. एकही गडी बाद नाही. एक चांगली पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला भेटते दोन्ही फलंदाजांमध्ये. अतिशय चांगला प्रहार परंतु बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल आणि मॅच विनिंग शॉट. 4 धावा हव्या होत्या आणि मॅच विन